नमस्कार. 1964-65च्या दरम्यान शाळांना सुटी पडल्यानंतर मी जेव्हा माझ्या आजोबांकडे म्हणजे वडिलांच्या वडिलांकडे देवरूख जवळ असलेल्या निव नावाच्या गावामध्ये जात असे, तेव्हा एखाद्या दिवशी संध्याकाळी म्हणजे किरकिरीत संध्याकाळच्या वेळेला घरातल्या माझ्या एखाद्या काकूला किंवा माघारपणासाठी आलेल्या आत्याला जर घराच्या बाहेर कुठे जायचं असलं, कुणाला भेटायला, कुठे हळदी कुंकाला जायचं असलं, तर त्यावेळेला माझी आजी निकराने त्यांना सांगत असे की बये, उत्तमला बरोबर घेऊन जा. मग ते आत्या किंवा काकू मी जिथे कुठे खेळत असेन तिथे येऊन मला बकोटीला धरून आजीनी दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मला त्यांच्याबरोबर जिथे कुठे तिला जायचं असेल तिथे जात असे आणि तासाभराने मग तिचं सगळं काम भेटणं झाल्यावर उरकून आम्ही घरी येत असू. हेच माझ्या दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडील यशवंत दिनकर करमरकर यांच्याकडे त्यांच्या घरी चिपळूणला गेल्यानंतर मात्र सगळा वेगळ्या प्रकारचा एक हैदोस सुट्टीमध्ये जमलेला असे. तेव्हा माझे आजोबा म्हणजे यशवंत दिनकर करमरकर हे चिपळूणातल्या मोडकांच्या चाळीमध्ये बिऱ्हाड करून होते आणि त्यांच्या शेजारी भावे, बोकील, जोशील, देसाई, चितळे अशी अनेकानेक मंडळी भाडेकरू म्हणून त्या चाळीमध्ये राहत होते. संध्याकाळ झाली की घरामध्ये मुलांनी देवासमोर परवाचा म्हणायचा आणि मग त्या चाळीच्या अंगणामध्ये येऊन सगळ्यांनी एकत्र बसून गप्पांचा फड जमवायचा. असा एक लिखित कार्यक्रम त्यावेळेला मे महिन्याच्या सुटीचे जेवढे दिवस मी चिपळुणामध्ये असे तेवढे दिवस होत असे. कधी याच्यामध्ये गप्पा रंगत असत, कधी भेंड्या गाण्यांच्या लावल्या जात असेल, अधिक कधीतरी जास्त मुलं असले तर मग गावांच्या भेंड्या लावल्या जात असत आणि कधीतरी अचानक कुणाला तरी सुरसुरी ये किंवा कुणाला तरी अचानक प्रश्न पडे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी प्लॅनचेटचा खेळ घरामध्ये मांडला जाई. त्यावेळेला संपर्काची साधनं फार नसल्यामुळे बाबा एखाद्या विश्वनाथाची आजी देवरुखामध्ये आहे आणि 2 दिवसापूर्वी सांगावा म्हणजे निरोप आलेला आहे की बाबा आजीची तब्येत जरा ढासळलेली आहे. तर चिपळुणात बसलेल्या तिच्या नातवाला आपल्या आजीची तब्येत आज कशी आहे हे जाणून घेण्याचा एकमेव आधार किंवा एकमेव सोय जी होती ती म्हणजे प्लॅनचेट करायची. किंवा मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेल्या एखाद्या मुलाला मॅट्रिकमध्ये आपला रिझल्ट काय लागणार आहे म्हणजे त्या काळामध्ये आपण पास होणार की नापास होणार एवढंच टेन्शन असायचं. तर आपण पास होऊ की नाही अशी मनाला हुरहुर लागले. त्याच्या पालकांना जरा त्याच्याबद्दल चिंता वाटायला लागले तर मग घरामध्ये प्लॅनचेट केलं जाईल. आता हे प्लॅनचेट म्हणजे तसं कोकणामध्ये सगळ्यांना माहीत असलेला प्रकार आहे. आत्म्याशी संवाद साधून त्यांच्याकडून आपल्याला पडलेल्या गहन प्रश्नाची उत्तरं मिळवणं म्हणजे प्लॅनचेट. आणि याच्यासाठी जी काही तयारी करावी लागते ती साधी सोपी सरळ असते. एक मोठा कागद घ्यायचा, त्याच्यावर सगळ्या 12 खड्या लिहून काढायच्या. त्याच्यानंतर जे प्लॅनचेट करणारे धुरीण लोक असतात ते त्या कागदाच्या दोन्ही बाजूला बसतात. त्या कागदावर एक त्यावेळेला जे 1 रुपयाचं नाणं असे ते नाणं ठेवलं जाईल आणि मग त्यांच्या दोघांपैकी कुणीतरी एक जण आपल्या गेलेल्या आजोबांना किंवा पणजोबांना किंवा स्वर्गवासी झालेल्या एखाद्या आत्याला म्हणजे तिच्या आत्म्याला प्रार्थना करून बोलवत असे आणि मग दोघं जण जे या प्लॅनचेटच्या कागदाच्या 2 बाजूला बसलेले असत ते आपलं तर्जनीचं बोट त्या नाण्याला लावत असत आणि मग ते नाणं गरागरा फिरून तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर लिखित स्वरूपात देत असे. म्हणजे आता मुलगा पास होईल की नाही याबद्दल
आत्म्याला प्रश्न विचारल्यानंतर ते नाणं अशा पद्धतीने फिरे की प आ पा मग स आणि हो ई ल अशा सगळ्या अक्षरावरून ते नाणं आपोआप फिरत जात असे आणि मग पडलेल्या यक्ष प्रश्नाचं उत्तर साक्षात स्वर्गवासी झालेल्या आपल्या एखाद्या नातेवाईकाकडून किंवा त्याच्या आत्म्याकडून मिळत असे. आता माझ्या धाकट्या दोन ज्या मावशा होत्या त्या सगळं हे प्लॅन्टेटचं काम जमवण्यामध्ये अतिशय वाकबगार होत्या. असंच मगाशी सांगितल्याप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गप्पांचा फड जमला, मध्येच कोणाला तरी असा काही प्रश्न सतावायला लागला की मग ही सगळी मंडळी कुणाच्या तरी घरामध्ये येत असत. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाराखडी काढलेला कागद जमिनीवर ठेवत असत, बाजूला एक बटाटा लावून ठेवून त्याच्यामध्ये 2 उदबत्त्या लावून वातावरण निर्मिती करत असत आणि माझ्या 2 त्या धाकट्या मावशा होत्या, सुधा मावशी आणि कुंदा मावशी, या दोघी जणी ते प्लॅन्चेट करायला बसत असत. बऱ्याच वेळेला माझ्या समोर हा प्लॅन्चेटचा खेळ मांडला गेला, पण त्याबद्दल मला जे काही आज आठवतं त्याच्याप्रमाणे ते नाणं प्रत्यक्ष फिरलेलं मी माझ्या डोळ्यांनी लहानपणी काही बघितलं नाही. सर्वसाधारणपणे हा प्लॅन्चेटचा एकंदर जामानिमा तयार होऊन सगळी मंडळी जमून कागदावर ते नाणं चालवायची वेळ येईपर्यंत तिथे 6-7 वर्षाचा असलेला मी बघेपर्यंत सगळा मला औत्सुक्य असे. पण जसे 8:30, 9, 9:30 वाजायला लागत तशी माझ्या डोळ्यावर झोप येत असे, मला पेंग येत असे आणि तिथेच मुटकुळी करून मी झोपून जात असे. मग माझे आजी मला उचलून झोपायच्या खोलीमध्ये नेऊन टाकत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आणलेल्या आत्म्यानी म्हणजे एखाद्या आज्यानी, पणज्यानी, आत्यानी काय उत्तरं दिली याच्यावर चर्चा जोरदार होत असे. आणि आता प्लॅन्चेटमध्ये उत्तर आलं की हा विश्वास यावर्षी पास होणार म्हटल्यावर तो पासच होणार, किंवा आजारी देवरुखामध्ये असलेल्या आजीची तब्येत प्लॅन्चेटमध्ये तो आत्मा येऊन उत्तर देत असे की आजी आता बरी आहे. हा सगळा प्लॅन्चेटचा खेळ बऱ्याच वेळेला चिपळुणामध्ये माझ्या डोळ्यासमोर होत असे. थोडीशी मजा, थोडंसं शास्त्र, त्याच्यातले धुरीण आणि त्यावेळेला सहज मिळणारी प्रश्नांची उत्तरं देणारी एक सोय म्हणून त्याचा फार मोठा आवाका कोकणामध्ये गावोगावी होतं. त्याच्यानंतर दिवसामागून दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले आणि मी मुंबईमध्ये इंजिनिअरिंग करत असताना कैलास भिडे आणि उदय जोशी नावाचे माझे 2 वर्गमित्र होते. हे दोघेही मूळचे पुणेकर होते आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईमध्ये आलेले होते. समानशीले व्यसनेषु सख्याम अशा न्यायाने आमच्या तिघांच्या आवडी निवडी एकच असल्यामुळे आमच्या तिघांची इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये चांगली गट्टी झाली आणि पुढची सगळी वर्ष आम्ही तिघंही एकाच वर्गामध्ये होतो. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईमध्येच एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी करायला लागलो आणि मूळचे पुणेकर असलेले हे कैलास भिडे आणि उदय जोशी पुण्याला निघून गेले आणि एकाने टाटामध्ये आणि दुसऱ्याने किर्लोस्करमध्ये नोकरी स्वीकारली. 4 वर्षामध्ये इंजिनिअरिंगला असताना आमच्या मैत्रीची वीण इतकी घट्ट बसलेली होती की या दोघांशी ते पुण्याला असलं तरी माझा चांगल्यापैकी संपर्क होता. कधी मुंबईला ते आल्यानंतर एखाद वस्ते आमच्या घरी बिनदिक्कीतपणे राहत असत आणि मी कधी पुण्याला गेलो तर त्या दोघांना भेटल्याशिवाय परत आलो नाही. अशाच एकदा आमच्या कारखान्याला सलग 3-4 दिवसाची सुट्टी होती आणि म्हणून माझ्या मनामध्ये पुण्याला जाऊन या दोघांना भेटायचं आलं आणि त्या गाडी पकडून मी पुण्याला गेलो. त्यावेळेला कैलास भिडे हा पुण्यातल्या चिंचेच्या तालमीजवळ राहत होता. तिथे भिड्यांचा मोठा वाडा होता आणि त्यामुळे 2-4 दिवस पाहुणा आला तरी काही त्यांना पंचायत अशी वाटत नसे आणि
एकंदर आमची तिघांची जमलेली पठडी घरच्या लोकांनाही पुरेशी माहीत असल्यामुळे उत्तम मुंबईहून आला की या कैलास भिडेचे आई वडील त्याची धाकटी बहीण सुद्धा आमच्यामध्ये बाप्पामध्ये पक्की सामील होत असे. आता पुण्यामध्ये असं 2-4 वेळेला या कैलास भिडेकडे माझं जाणं येणं झाल्यानंतर त्याचे पुण्यातले जे 2-4 मित्र होते त्यांच्याशीही माझी सलगी वाढायला लागली आणि त्याच्यानंतर आमचं 7-8 जणांचं असं एक मित्रमंडळ बनून गेलेलं होतं. तर 4 दिवसाच्या सुट्टीच्या वेळेला मी जेव्हा या कैलास भिडेच्या घरी दाखल झालो त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये नंतर जमलेलं 7-8 जणांचं मित्रमंडळ कैलास भिडे आणि उदय जोशी आम्ही या भिडे वाड्यामध्ये दिवसेंदिवस एकत्र राहण्यासाठी जमलो आहोत असं भिडे कंपनीने आपल्या मनाशी खुंगाट बांधलेली होती. आता पुण्यामध्ये मिसळ खाणं, स्वारगेटला फिरायला जाणं, सिंहगड बघणं हे सगळं नेहमीचं सुरू होतं. बऱ्याच दिवसांच्या साठलेल्या गप्पा, कॉलेजमधल्या आठवणी, नोकरीमध्ये आलेले अनुभव एकमेकांना सांगता सांगता दिवसामधले तास पटापटा वाहत होते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानकपणे या भिड्यांकडे कुणाच्या तरी मनामध्ये प्लॅनचेट करायचं आलं. आता इतकी वर्ष मध्ये गेल्यामुळे प्लॅनचेट हा मनातला माझा शब्द थोडासा धूसर किंवा पुसट झाला होता, पण पुरेसा खोडला काही गेला नव्हता आणि त्यामुळे या भिड्यांच्या घरामध्ये आता प्लॅनचेट करायचं हे लक्षात आल्यावर मला माझ्या चिपळुणातले घालवलेले जुने दिवस आठवले आणि त्यावेळेला त्यावर राहिलेली खंत आज पुरी होईल असं मला निश्चितपणे वाटायला लागलं. खंत अशी होती की जी मी आपल्याला सांगितली की प्रत्यक्ष आत्म्याने दिलेल्या संदेशाप्रमाणे स्वतः चालणारं नाणं मात्र मी कधीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नव्हतं. आता भिड्यांकडे संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा माझे पुण्यामधले 4-5 मित्र, हा कैलास भिडे, उदय जोशी सगळे जमलो. या कैलाशी धाकटी बहीण सुमित्रा आणि तिची आई अशा दोघी जणी प्लॅनचेट करायला म्हणून बसल्या आणि मी केवळ एक प्रेक्षक किंवा माझं इतक्या वर्षाचं कुतूहल आज समवलं जाणार या इराद्याने बसलेला होतो. नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना झाली, उदबत्त्या लावल्या गेल्या, तो 12 खडीचा कागद मधल्या टीपॉयवर ठेवला गेला. सुमित्रा आणि भिडेची आई एका बाजूला बसल्या आणि त्याने आपल्या आजीच्या आत्म्याला आवाहन केलं आणि मग आपल्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची विनंती केली आणि दोघीने त्या प्लॅनचेटच्या कागदावर ठेवलेल्या नाण्याला आपापली तर्जनी लावली आणि आता हे नाणं स्वतः फिरून आपल्या प्रश्नाचं काय उत्तर देतं याचा वाट बघायला लागले. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, तरीही त्या आत्मा काही आला की नाही हे कळेना आणि ते नाणं जे कागदावर ठेवलेलं होतं ते जसंच्या तसं होतं. मग कैलास भिडेच्या बहिणीने म्हणजे सुमित्राने सांगितलं की आई, बहुतेक तू बोलावलेला आत्मा आज आलेला दिसत नाहीये, आता मी एखाद्या आत्म्याला बोलावते असं म्हणून त्या सुमित्राने आपल्या मनामध्ये गेलेल्या कुठच्या तरी माणसाची प्रार्थना केली, त्याच्या आत्म्याला आवाहन केलं आणि आपल्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर प्लॅनचेटमधून देण्यासाठी विनंती केली आणि मग परत 2 जण 2 बाजूला त्या नाण्याला बोटं लावून बसले. तरीही नाणं ढिम्म होतं. असं 2-4-5 वेळा झालं, त्याच्यामध्ये अर्धा-पाऊण तास गेला. मी मात्र आज काही झालं तरी हा सगळा खेळ उठेपर्यंत आपण उठायचं नाही. आज नाणं कसं स्वतः चालतं आणि प्लॅनचेटमधनं लोकांना आपापल्या प्रश्नांची आत्म्याकडून उत्तरं कशी मिळतात या कुतूहलाने पक्का बसलेला होतो. माझा हा दृढ निश्चय तिथे असताना उदय जोशींनी मला थोडीशी खूण केली आणि उठून बाजूला येण्यासाठी खुणावलं.
आता बहुतेक याला सिगरेट प्यायची तलफ आलेली आहे हे मी ओळखलं आणि त्यांनी जी खूण केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन मी भटकन आपल्या जागेवरून उठलो आणि कैलास भेडेच्या घराच्या बाहेर आलो. माझ्या पाठोपाठ उदय जोशी बाहेर आला. अंगणामध्ये आल्यानंतर या उदय जोशीने आपल्या खिशातली सिगरेट काढली, ती शिलगावली आणि मग या उदय भेडेच्या चिंचेच्या तालमीजवळच्या घरापासून असणाऱ्या रस्त्यावरून आम्ही पावलं टाकायला लागलो. मग आमच्या दोघांच्या वेगळ्या गप्पा सुरू झाल्या. चालता 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 सारसबागेपर्यंत आम्ही कधी पोहोचलो ते आम्हाला काही कळलं नाही. मग सारसबागेमध्ये 5-10 मिनटं इकडे तिकडे फिरून पाकावर बसून आम्ही परत सणस पुतळ्यापर्यंत आलो आणि आम्हाला पटकन लक्षामध्ये आलं की अरे आपल्याला पटकन परत जायचं होतं. उदय जोशीच्या नादानी सिगरेट प्यायला म्हणून 2-4 मिनिटं लागतील असं समजून मी बाहेर आलो तो आता जवळजवळ 1 तास होत आलेला आहे. मग सणस पुतळ्यापासून आम्ही झपाझपा आपली पावलं टाकली. परत चिंचेच्या तालमीजवळचं भेड्यांचं घर गाठलं आणि तरा त्या घरामध्ये असलेल्या प्लॅन्चेट चालू असलेल्या दिवाणखान्यामध्ये पोहोचलो. तोपर्यंत सगळी माणसं अतिशय खुश झाल्याचं आम्हाला दृष्टोत्पत्तीस आलं. त्यांनी 4-5 प्रश्न जे काही होते ते विचारून झालेले होते. नाण्याने सरासर फिरून आपल्याला जी उत्तरं द्यायची होती ती आत्म्याकडून घेतलेली होती. ती भेड्यांच्या एका माणसाने प्लॅन्चेटच्या वर तारीख टाकून त्या दिवशी आलेली उत्तरं नोंदवून ठेवली होती आणि असा सगळा आनंदाचा किंवा मगाशी हे नाणं चालत नाही म्हणून जी काही जिकीर किंवा एकंदर साचलेपणा आला होता त्याचा लवलेशही मी परत त्या घरामध्ये शिरेपर्यंत नाहीसा झालेला होता. आता परत 2-4 प्रश्न हे लोक घेतील आणि मला प्लॅन्चेट जे आत्ता चालूच आहे ते बघायला मिळेल असं मला कुठेतरी वाटलं आणि म्हणून लगबगीने मी तिथे जाऊन जागा पकडून बसलो. भिडे मंडळी प्लॅन्चेट करण्याच्या नादामध्ये उत्साहाच्या 7व्या मजल्यावरती होती. परत कोणीतरी आपला प्रश्न विचारला. सुमित्राने परत आपल्या आत्म्याला आवाहन केलं आणि त्याचं उत्तर देण्याची विनंती केली आणि मग एका बाजूला सुमित्रा आणि दुसऱ्या बाजूला तिची आई असं दोघांनी आपलं तर्जनीचं बोट त्या नाण्याला लावलं. नाणं ढिम्म झालं. त्याच्यानंतर 2-5 मिनिटं यांनी वाट बघितलं नाही. सुमित्रा कावरी बावरी दिसायला लागली. आत्तापर्यंत आत्म्याला तिने बोलावलं होतं. त्याने 5-10 प्रश्नांची उत्तरं गेल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये दिलेली होती आणि आता मात्र बहुतेक सगळे आत्मे सुमित्राला उत्तरं देऊन कंटाळलेले होते. माझ्या डोळ्यासमोर हे नाणं तसं ढिम्म राहिलेलं होतं आणि प्लॅन्चेट सुरू केल्यापासून जवळजवळ 2-2.5 तास निघून गेले होते आणि त्यामुळे सुरुवातीला उत्साह किंवा मी मध्ये जाऊन जेव्हा फेरी मारून यांच्या घरामध्ये आलो त्यावेळेला त्यांच्या मनावर जे समाधान होतं ते आता थोडं कमी व्हायला लागलं आणि मग शेवटी आमच्या कैलास भेडेच्या वडिलांनी सांगितलं की बाबा आत्म्याने तुम्हाला हवी ती उत्तरं 5-10 प्रश्नांची दिली आहेत. आता जास्त त्यांना काही त्रास देऊ नका. आता तुम्ही दोघीही प्रयत्न करताय पण नाणं हलत नाहीये आणि तेव्हा आता हे प्लॅन्चेट थांबवा. वडिलांनी हा आदेश काढल्यावर सगळ्यांनी प्लॅन्चेट गुंडाळून ठेवलं. आलेल्या उत्तरांची चर्चा मात्र सुरूच होती. काय प्रश्नाचं काय उत्तर मिळालं याचा परत खल सुरू झालेला होता आणि मी मात्र झक मारली या उदय बाबाबरोबर त्याची सिगरेटची तलफ भागवायला बाहेर पडलो आणि धरा चालणारं नाणं आपल्या नजरेच्या टप्प्यातून सुटून गेलं. अशा एका दुःखाच्या भावनेने विचलित व्हायला लागलो. रजा संपल्यावर मी परत आलो. त्याच्यानंतर माझ्या नेहमीच्या कामामध्ये मी गुंतून गेलो आणि जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर मनोहर दास्तानेंच्या घरी त्यांच्याशी माझी जी भेट झाली त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हे प्लॅन्चेटचं भूत बाहेर आलं. मनोहर दास्ताने हे बँकेमध्ये मॅनेजर होते आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला होता आणि
लोकांना आपल्या असलेल्या विद्येतून मार्गदर्शन करता करता ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना चांगली गती प्राप्त झालेली होती. आपली बँकेतली नोकरी सांभाळून दर रविवारी आपल्या घरी येणाऱ्या लोकांना त्यांची पत्रिका बघून योग्य ते मार्गदर्शन करण्याचा हौसेचा मामला या मनोहर दास्तान्यांनी आरंभलेला होता. पण त्यांचं भविष्य किंवा त्यांचं अनुमान अचूक ठरत होतं असा अनुभव गेल्या 5-7 वर्षामध्ये हजाराच्या आसपास लोकांनी घेतलेला होता. मनोहर दास्ताने आणि माझी ओळखही अशीच कुठेतरी पटकन झालेली होती आणि त्या ओळखीचं नंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालेलं होतं. एकदा गप्पा मारायला म्हणून मी या मनोहर दास्तानेकडे गेलो. त्यावेळेला त्यांच्यासमोर बसलेल्या 1-2 लोकांची त्यांची ज्योतिषाची चर्चा सुरू होती. ते लोकांचं समाधान करून झाल्यावर परत मनोहर दास्ताने साहेब माझ्याकडे वळले. इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता मध्ये हे दास्ताने साहेबांच्या समोर माझ्या मनामध्ये धरून बसलेलं प्लॅन्चेटचं भूत बाहेर आलं आणि मी त्यांना मनोहर दास्ताने साहेबांना नम्रपणे विचारलं की तुम्ही हे पत्रिका बघून मार्गदर्शन करता आणि प्लॅन्चेट नावाचा एक प्रकार आमच्या कोकणामध्ये फार जोरामध्ये आहे. मनोहर दास्ताने साहेबांना प्लॅन्चेटची माहिती होती. त्याबद्दल शास्त्राचं जे काही विवेचन होतं ते त्यांनी केलं नाही आणि मग मी त्यांना परत माझ्या मनामध्ये जो प्रश्न होता तो विचारला की खरोखर असं काही असतं का. दास्ताने साहेब म्हणाले की बाबा शास्त्र म्हणून मी याचा अभ्यास केलेला आहे पण स्वतः ते कधी वापरून बघितलेलं नाही. पण त्याच्यामध्ये अनेक लोकांचे जे अनुभव आहेत किंवा ठोकताळे आहेत त्याच्यावरून हे शास्त्र काहीतरी काम करत असावं असं निश्चित मला वाटतं. मग त्याच्यावर मी माझ्या आलेल्या दोन्ही अनुभवांची जंत्री मांडली की पुण्याला बाबा माझ्यासमोर मी बसलेला होतो तोपर्यंत ते नाणं काही हललं नाही. मग मित्रासाठी बाहेर जाऊन अर्ध्या पाऊण तासाने मी परत आलो तेव्हा तोपर्यंत ते नाण्याने सगळ्यांची उत्तरं देऊन टाकलेली होती. आणि मग मला माझं लहानपणही आठवलं की माझ्या समोर मला पेंग येईपर्यंत ते नाणं काही हलत नसे पण दुसऱ्या दिवशी त्याची चर्चा मात्र जोरदार होत असे. आता हा सगळा मी सांगितलेला कथाभाग मनोहर दास्ताने साहेबांना थोडासा मनोरंजक किंवा चॅलेंज देणारा वाटला. त्याने सांगितलं केतकर साहेब प्रथम तुमच्या लक्षात असेल तर तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगा बघू. मी माझी जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगितली. त्याच्यावर त्या काळातली पंचांग काढून पुढच्या अर्ध्या तासामध्ये दास्ताने साहेबांनी माझी जन्मकुंडली तयार केली आणि पटकन मला म्हणाले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता मुळामध्ये मी दास्ताने साहेबांना प्लॅन्चेट बद्दल प्रश्न विचारला होता. माझं स्वतःचं असं कुठचंही ठाम मत मांडलं नव्हतं तरी दास्ताने साहेब म्हणत होते की केतकर साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता या 2 गोष्टींचा सांधा कसा जुळवावा असा माझ्या मनामध्ये खल चालू असताना दास्ताने साहेबांनी समोर येऊन माझ्या सांगायला सुरुवात केली की हे बघा केतकर साहेब अहो तुमचं जन्म नक्षत्र स्वाती आहे आणि तुमचा गण देव आहे त्यामुळे प्लॅन्चेट सारखी गोष्ट तुमच्या समोर कधीही आकाराला येत नाही. आता मी जो अनुभव सांगितला होता त्याचं मनोहर दास्ताने साहेबांनी त्यांच्या पद्धतीने माझी जन्मकुंडली मांडून त्याच्यातून उत्तर बाहेर काढलं होतं आणि मग माझ्या तोंडावरचे एकंदर हरवल्याचे भाव बघून दास्ताने साहेब परत सावरून बसले आणि म्हणाले की बाबा रे पत्रिकेमध्ये आम्ही जी काही मांडणी करतो त्याच्यामध्ये 3 गण असतात. एक देवगड मनुष्यगड आणि राक्षसगड आणि भूत पिशाच यांच्या बाबतीमध्ये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की देवगणाचा जो माणूस असतो त्याच्या आसपास हे पिशाच फिरकत नाही. मनुष्य आहे त्याला त्रास होतो किंवा निदान दिसतं तरी आणि ज्याचा राक्षस गण असतो त्यांना मात्र पिशाच्यांची कधी ना कधी आयुष्यामध्ये कुस्ती खेळावी लागते.
त्याच्या पुढे मग दास्ताने साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे काही प्लॅनचेट म्हणताय ते आत्मा म्हणजे एका प्रकारचं पिशाच आहे आणि तुमच्यासारखा देवगणाचा माणूस तिथे असल्यामुळे त्या पिशाच्याला तिथे येणं शक्य नव्हतं किंवा थोडंसं नरम कडून सांगायचं म्हटलं तर त्याला यावंसं तिथे वाटत नव्हतं आणि म्हणून पुण्यामध्ये असताना तुमच्या समोर प्लॅनचेटचा खेळ फेल गेला म्हणजे तुम्ही तिथे असेपर्यंत तो प्लॅनचेटचं नाणं काही हल्लं नाही आणि लहानपणी सुद्धा तुम्हाला डुलक्या येईपर्यंत ते प्लॅनचेटचं नाणं काही आपली जागा सोडत नसे. दास्ताने साहेब माझ्यासमोर हा त्यांच्या पद्धतीने त्यांचा शास्त्रार्थ मांडत असताना मला माझ्या एका आणखीन प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं की लहानपणी निव्याला म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांकडे आजोबांकडे गेल्यानंतर माझी आजी घरातल्या कुठच्याही बाईला म्हणजे काकूला किंवा माघारपणासाठी आलेल्या आत्याला घराबाहेर पडताना मला घेऊन जा असं का सांगत असे. आजोबांना थोडं बहुत पत्रिकेचं ज्ञान होतं. त्यांनी मी जन्माला आल्यानंतर माझी पत्रिका केली असावी आणि त्याच्यामध्ये माझा देवगण आहे आणि म्हणून देवगणाच्या माणसाला बरोबर घेऊन जा असं आजे काकू किंवा आत्याला सांगत असावे असं एक अनुमान मी तिथल्या तिथे दास्ताने साहेबांच्या समोर मनातल्या मनात मांडून टाकलं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं या माझ्या ठाम विचाराला पुन्हा एकदा बळकटी देणारी ही कथा मी आपल्यासमोर सांगितली. या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून जरूर पाठवा. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका बघू.